पुरस्कार आपण घेताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये जिथून मात्र क्रियांश 11 आणि बाईकच्या इकडून सर्वांनी उठायचंय मित्रांनो, बाईकला सोडून जरा असं. चला पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये जिथून मात्र सामना रंगतोय क्रियांश 11 आणि सीताराम बॉयज, जिथे मात्र नाणेफेक जिंकून क्रियांश 11 संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सोहम शेलार, फलंदाजी मार्कचा विचार केला तर फलंदाज इर्शाद आणि गोगा. पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू काही इर्शाद त्याला समजत नाही, डॉट चेंडू आणि निर्धाव चेंडूने चांगली अशी सुरुवात करताना पाहायला मिळतो आपल्याला. गोलंदाज यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथून मात्र एक धाव कंप्लीट केली गेली. चांगली सुरुवात करताना पाहायला मिळतो आपल्याला. गोलंदाज सोहम, पहिल्या प्रतीक, नक्कीच फलंदाजी एंडवर आपल्याला पाहायला मिळतो. प्रतीक यावेळेस मात्र थोडंसं गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, तीच मात्र चुकी करतोय गोलंदाज आणि अवांतरित धावसंख्येचा विचार केला तर 2 धावा. यावेळेस सुंदर चेंडू त्याला मात्र पुश करण्याचा प्रयत्न, तिथून चेंडू फील्ड केला जाईल तत्वर 1 धाव कंप्लीट. धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवरती. चेंडूचा विचार केला तर अद्याप 3 बॉल आणि 3 चेंडू. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. गोलंदाज सोहम चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र चांगला असा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं क्रियांश 11 संघाकडून. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय नक्कीच तिथून घेतला होता क्रियांश 11 संघाकडून. यावेळेस सुंदर फटका, तिथून मात्र थोडंसं क्षेत्ररक्षक करतोय चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर होत आहे 4 धावसंख्येमध्ये. चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय खणखणीत चौकार. पाच चेंडू आणि 8 धावा. थोडीशी क्षेत्ररक्षकाची साथ न लाभता चेंडू जातोय सीमारेषा पार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 या धावसंख्येवरती. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फील्ड केला जाईल तत्वर 1 धाव कंप्लीट आणि पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 9 या धावसंख्येवरती. चांगली अशी सुरुवात म्हणता येईल आपल्याला. सीताराम बॉईज या संघाकडून पहिल्या षटकाखेरीस 9 धावा, बिनबाद 9. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चुकी झाली आणि त्या चुकीचं रूपांतर आपल्याला 4 धावसंख्येमध्ये. बघा मित्रांनो, बॉक्स क्रिकेट मध्ये क्षेत्ररक्षण हा खूप महत्वाचा असा एक पॉइंट मानला जातो, जिथे आपण मात्र एक आपली चुकी आपल्याला पूर्ण मॅचच्या बाहेर घेऊन जाऊ शकते आणि ती चुकी करताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा इथे क्षेत्ररक्षक चेंडू जातोय, पुन्हा एकदा सुमारे पार येतोय, आणखी एक खणखणीत दणदणीत चौकार. यावेळेस मात्र चुकी करतो आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, षटकार आणि तिथून मात्र होतोय गडी बाद. डीजे एक चांगला चौकार मारल्यानंतर मात्र प्रत्येक बॅक टू पवेलियन यावेळेस टॅपच्या सहाय्याने एक गोशांगी क्षेत्रामध्ये जातो चेंडू. 1 धाव. धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूचा अद्याप खेळ या षटकामध्ये आपण पाहतोय. चांगली सुरुवात पाहायला मिळाली सीताराम बॉईज या संघाकडून. अद्याप दुसऱ्या षटकामधील 3 चेंडू आणि 3 चेंडूचा इथून मात्र खेळणं शिल्लक. यावेळेस कार्पेट सायने खेळला चेंडू फील्ड केला जाईल तत्वावर. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि त्या मध्ये 2 धावसंख्येमध्ये अजून 2 धावांनी अजून धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचत म्हणजे 16 या धावसंख्येवरती. चांगला फटका कार्पेट सायने खेळला फटका, तिथून मात्र क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय आणि त्या चुकीचं रूपांतर होत आहे 2 धावसंख्येमध्ये. अजून एक चांगला फटका आणि
अजून एक धावसंख्येमध्ये भर. धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही येणं शिल्लक असेल. यावेळेस मात्र पंच नक्कीच आपल्यापर्यंत निर्णय गावतील. पंच एक धाव आहे का पंच? एक धाव. नक्कीच थोडंसं कुठेतरी यष्टीरक्षकाने अपील करणं गरजेचं होतं आणि ती अपील पंचांना कुठेतरी यष्टीरक्षकाकडून दिसत नाही आणि त्यामुळेच या एक धावेला मान्यता देखील दिली जाते पंचांकडून. 2 षटकाखेरीज धावसंख्येचा विचार केला तर सीताराम बॉईज यांची धावसंख्या 18. 2 षटकाखेरीज 18 धावा. चांगली सुरुवात म्हणता येईल सीताराम बॉईज संघाकडून आणि शेवटचं शतक आता मात्र या इनिंग मधील असेल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज शुभम यावेळेस सुंदर असा फटका. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर येतोय. आणखी एक तुळीस प्रीमियर लीग वाला चौकार. 4 रन धावसंख्येत पडेल भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 22 या धावसंख्येवरती. यावेळेस मात्र थोडीशी चुकी करतोय आणि फॉलोथ्रूमध्ये आपल्या चांगल्या क्षेत्ररक्षणाने गती होतोय. धावची स्वरूपात बाद. आणखी एक धक्का सीताराम बॉईजच्या संघाला. चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतो आपल्याला. फलंदाज साहिल ज्याच्या बॅटमधून आपण एक चांगला चौकार पाहिला आणि तोच चौकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्या क्षेत्ररक्षणाचं रूपांतरण धावबा स्वरूपात गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं बॅटिंगचं प्रदर्शन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय सीताराम बॉईजच्या संघाकडून. शेवटचं आणि हाणामारीचं शतक मैदानामध्ये आपण पाहतो. यावेळेस नक्कीच पंच आपल्यापर्यंत गावतील. वाईड धाव आणि धावसंख्येत पडेल भर. धावसंख्येत पोहोचेल 23. 2 बाद आणि 23 धावा. यावेळेस पुन्हा एकदा अवांतरित धाव. वाईड चेंडू पंच अमित त्याला घोषित करतील आणि आणखीन एक धावसंख्येमध्ये ऍड होईल. यावेळेस चेंडू लेफ्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्येचा विचार केला तर 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूचा खेळ. आता मात्र 2 चेंडूचा खेळ इथून मात्र येणं शिल्लक असेल. यावेळेस चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक गाडी बाद होतोय. तिथून मात्र आणखीन एक धक्का लागतोय सीताराम बॉईजच्या संघाला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना नक्कीच आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज इर्शाद. चांगली फलंदाजी नक्कीच इर्शादकडून देखील आपल्याला पाहायला मिळते. येणारे अजूनही 2 चेंडू या इनिंग्समध्ये शिल्लक असतील. या 2 चेंडूवरती कशा प्रकारे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाईल ते देखील पाहण्याजोग्य असेल. चांगली धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा. यावेळेस हलका हाताने खेळला चेंडू. तिथून मात्र चेंडू फील्ड केला जाईल. तर अजून एक धाव कंप्लीट केली जाईल आणि या इनिंग्समधील शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले शुभम याच्याकडून. यावेळेस चांगला फटका आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू फील्ड केला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि पंच नक्कीच आपल्यापर्यंत निर्णय देखील कळवला जाईल. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना गाडी बाद आहे की सेफ आहे तो देखील निर्णय आपल्यापर्यंत पंच कळवतील. एक धाव नक्कीच पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय पंच. थर्ड अंपायर नक्कीच तिसऱ्या पंचांकडे अपील केली जाते. चेक करायचं आहे. रनआउटचा कॉल आपल्या तिसऱ्या पंचांकडे देण्यात आलाय. तो कॉल देखील आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. गाडी बाद आहे की नाही ते देखील क्लिअर केलं जाईल. बघा एक चांगली प्रीमियर लीग चांगलं क्रिकेट आपल्याला या नगरीमध्ये पाहायला मिळते आणि पारदर्शकता आपल्याला पाहायला मिळते जेणेकरून कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नये. एक धाव आपल्याला या बॉक्स फॉर्मॅटमध्ये खूप महत्त्वाची असते. त्यामुळे थर्ड अंपायरकडे नक्कीच हा डिसिजन पेंडिंग आहे. तो डिसिजन देखील आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. त्यानंतर मात्र किती धावा या इनिंग्समध्ये बनतील आणि किती धावेचा पाठलाग करावा लागेल. आउट. गाडी बाद आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये गाडी बाद आणि धावसंख्येचा विचार केला तर मग धावा 26 धावा धावफलकावरती लागल्या आणि 27चा लक्ष आता मात्र इथून आपल्याला पाहायला मिळतं. 18 चेंडू आणि 27 धावा क्रियांश 11 या संघासाठी. चला नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला जाईल. कैवारी किंग्स वर्सेस परी 11.
कैवारी किंग्स वर्सेस परी 11 दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस का बॉसपाशी संपर्क साधायचा आहे. नक्कीच नेक्स्ट मॅचचा देखील नाणेफेक केला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस का बॉसपाशी संपर्क साधायचा आहे. कैवारी बॉयज आणि परी 11 जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये जिथून मात्र 18 चेंडू आणि 27 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी क्रियाशील 11 या संघाला चांगली वसीम मकराने कुठे असेल त्याने स्टेजवरती संपर्क साधायचा आहे. समालोचन कक्षामध्ये वसीम मकराने. चला सामन्याला होते सुरुवात जिथून मात्र 18 चेंडू आणि 27 धावांचा पाठलाग केला जाईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहतोय गोलंदाज वसीम आणि फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय शुभम आणि सोहम. स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय शुभम. वसीम वर्सेस शुभम असं हे बॅटल आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस थोडासा नवलूक पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. एक धाव संख्येसाठी एक धाव तिथून मात्र कंप्लीट केली जाते गोशांकी क्षेत्रामध्ये. चांगली अशी सुरुवात 27 धावांचा पाठलाग करत असताना क्रियाशील 11 या संघाकडून 2 चेंडू आणि 2 धावा 24 चेंडू आणि 27 धावांचं असं हे लक्ष आपल्याला पाहायला मिळते. क्रियाशील 11 या संघासाठी चांगली फलंदाजी केली होती सीताराम बॉयज संघाने नक्कीच आणि 26 धावा तिथून मात्र धावफलकावरती लावल्या होत्या. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये. 3 चेंडू आणि 3 धावा. एका धावेने नक्कीच धावफलक पुढे सरकवण्याचा प्रयत्न तिथून केला जातोय शुभम आणि सोहम कडून. यावेळेस चांगला चेंडूला मात्र पुश केलंय. तोपर्यंत आणखी एक धावसंख्येमध्ये भर पडेल. 4 चेंडू आणि 4 धावा. पंच फेअर डिलिव्हरी आहे ना? ओके. 4 चेंडू आणि 4 धावा. येणारे अजूनही 2 चेंडू इथून मात्र शिल्लक असतील. यावेळेस चांगला झेल तिथून मात्र करतोय गोलंदाज आपल्या फॉल थ्रू मध्ये आणि पहिला गाडी बाद. शुभम बॅक टू पवेलियन. पहिला धक्का क्रियाशील 11 संघाला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला वासिम कडून. आपल्या यावेळेस पुन्हा एकदा दांडी गोल. आणखी एक गाडी बाद. एक ओव्हर 4 रन. पहिल्या षटकात अखेरीस 4 धावा धावसंख्येचा विचार केला तर आता मात्र 18 चेंडू आणि 22 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 27 धावांची गरज असताना अजून एक वेगवान तर्रार असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर अमन. चांगली अशी सुरुवात करतोय अमन. पहिल्या चेंडूवरती एका निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते आपल्याला. यावेळेस आणखी एक स्लो रन पद्धतीचा चेंडू आणि चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 2 निर्धाव चेंडू टाकताना पाहायला मिळतो आपल्याला गोलंदाज अमन. यावेळेस फुलटाचा चेंडू त्याला मात्र खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक करतोय चुकी आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय कणकणीत दणदणीत चौकार. चौकाराची अपेक्षा होती क्रियाशील 11 संघाला. तो मात्र चौकार आता मात्र आपल्याला येताना पाहायला मिळतोय. चेतनच्या बॅट मधून 3 चेंडू आणि 8 धावा. धावसंख्येचा विचार केला तर अजूनही हा सामना जिंकण्यासाठी लक्ष्य थोडंसं लांब आहे आणि त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच अशा प्रकारची फटकेबाजी करणं देखील गरजेचं असेल. चेतन पुन्हा एकदा चेंडू सोडून दिलाय. पंच अमित त्याला वाईट घोषित करतील. आव्हांतरित धाव आणि धावसंख्येत पडेल भर. धावसंख्येत जाऊन पोहोचेल म्हणजे 9 या धावसंख्येवरती. यावेळेस अजून एक वेगवान पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. 9 चेंडू पंच घोषित करतील. धावसंख्येत पडेल भर. धावसंख्येत जाऊन पोहोचेल 10. अजून हा सामना जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. येणारे अद्यापही 8 चेंडू इथून मात्र शिल्लक असतील. हा सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 27 धावांची गरज असताना धावसंख्येचा विचार केला तर 11 चेंडू 2 गडी बाद. एका थोडीशी खराब गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. अमन वेगावरती थोडासा नियंत्रण सुटतोय आणि एका अतिरिक्त धावांचा भरणा असलेले शतक आपल्याला पाहायला मिळतंय अमनकडून. या शतकातील शेवटचे चेंडू इथून मात्र शिल्लक असेल 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस चांगला कातडीने गेला चेंडू जातो सीमारेषा पार. येतोय दणदणीत चौकार. डीजे
हॅलो हॅलो डीजे ऑपरेटर थोडंसं लक्ष ठेवायचं आहे, चौकार विकेट नंतर थोडंसं वाजवायचं आहे. ओके टेक्निकल इश्यू आहे का? ओके चला, टेक्निकल इश्यू असल्यामुळे थोडेसे आपले डीजे मास्टर बिझी आहेत, त्याच्यामध्ये नो इश्यू. चांगले सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर नक्कीच त्यामध्ये डीजे देखील ॲड केला जाईल थोड्या जसा काही टेक्निकल इश्यू सॉल्व्ह होईल. जाऊया मैदानामध्ये, जिथून मात्र 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सहा चेंडू आणि 11 धावांची गरज, 16 धावा धावफलकावरती. नक्कीच यासाठी आपल्या संघाचा एक एक्स्ट्रा खेळाडू इथे असणं गरजेचं आहे मित्रांनो. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे, कोणावरती अन्याय होणार नाही याची नक्कीच दक्षता घेतली जाते आयोजन कमिटीकडून, आणि जी काही पारदर्शकता आपल्या समोर ठेवली जाते. 6 चेंडू आणि 11 धावा, धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव, 5 चेंडू आणि 10 धावा. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज नवाब. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना नवाब पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आहे, तिथून मात्र चांगला क्षेत्ररक्षण, परंतु थोडंसं बॅकअप देताना चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय हवा हवासा वाटणारा चौकार. शिट्टी वाजली, गाडी सुटली. धन्यवाद धन्यवाद डीजे. नक्कीच थोडासा नशिबाचा असा चौकार जो क्रियाशील हवा हवासा वाटण्याचा चौकार, तो मात्र आता आपलं पाहायला मिळतो. चेतनच्या बॅट मधून समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि सोहमच्या बॅट मधून समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. या वेळेचा लेगच्या दिशेने कटवलेला चेंडू, चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. सामना जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 5 धावा, 3 चेंडू आणि 5 धावा, 6 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना काही सामना येऊन टपलाय. आता मात्र समीकरण असेल 3 चेंडू आणि 5 धावा, 3 चेंडू 5 धावा. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज नवाब. इथून मात्र एक मोठी जबाबदारी नवाबवरती देखील असेल आपल्या संघाला सामना जिंकवण्यासाठी. 3 चेंडू आणि 5 धावा. यावेळेस चांगला चेंडू लेग ग्लान्स केलाय, चेंडू जातोय पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. 2 चेंडू आणि 4 धावा. यावेळेस मात्र स्ट्राईक हँडला पाहायला मिळतोय फलंदाज चेतन. 2 चेंडू आणि 4 धावा. सोहम पाहायला मिळतो आपल्याला फलंदाजी मार्कवर. 2 चेंडू आणि 4 धावा. इथून मात्र सोहम आपल्या संघाला विजय मिळवून देईल का? एक मोठा फटक्याची गरज सोहमच्या या संघाला जिंकवण्यासाठी, आणि तो फटका मात्र सोहमच्या बॅट मध्ये आला होता, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि चेंडू फील्ड केला जाईल त्यावर. 1 धाव तिथे कंप्लीट केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय सीताराम बॉयज संघाकडून. आणि 1 चेंडू आणि 3 धावा. या दिवसातील पहिली सुपर आपल्याला पाहायला मिळेल का? 1 चेंडू आणि 3 धावा. मित्रांनो जोरदार टाळ्या जाऊ द्या या मॅच साठी. काय सामना रंगला आपल्या समोर. 1 चेंडू आणि 3 धावा. नक्कीच सुपर ओव्हरचे चान्सेस देखील आपल्या समोर येऊन टेपले आहेत. या दिवसातील पहिली सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल का? 1 चेंडू आणि 3 धावा. काय सामना रोमहर्षक असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सीताराम बॉयज आणि क्रियांश 11 या दोन्ही संघांमध्ये. 1 चेंडू आणि 3 धावा. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये आणि विजयी होतोय संघ सीताराम बॉयज. वेलपेड बोथ टीम्स डीजे. पदर गेला वर पुरी जरा जपून मध्ये 1 चेंडू 4 धावा आणि 2 गडी बाद केला. असं मात्र वसीम करतो या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. वसीम आपण यायचं आणि आपला सामनावीराचा पुरस्कार घ्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच.